बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं। त्यानंतर त्यांची लोखंडी रॉड दांडके यांच्या सहाय्याने काही अज्ञात हल्लेखोरांनी निर्घुणपणे हत्या करण्यात आली। या गोष्टीचा निषेध म्हणून आणि घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून सदरचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून सदर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी व अकोला इथं मूक मोर्चाच्या व 1 जानेवारी रोजी बंद करण्यासंदर्भात आज अकोले विश्रामगृह इथं बैठक घेण्यात आली। या बंदला आंबेडकरी चळवळीच्या वतीने देखील जाहीर पाठिंबा देण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती। यावेळी या मूक मोर्चासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले। आतापर्यंत राज्य सरकार सदर घटनेतील सर्व आरोपींना पकडण्यात अपयशी ठरलेल्याचं सध्या तरी दिसतंय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जय भवानी, जय शिवाजी, जय जय भवानी, जय शिवाजी। अमर रहे संतोष देशमुख, अमर रहे संतोष देशमुख, अमर रहे छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। जमलेल्या सर्व सीनियर ज्युनियर सर्व प्रकारचे या ठिकाणी आज जे काही मी त्यांचा उल्लेख योद्धे म्हणून करतो, त्या योद्ध्यांनी ह्या एका महाराष्ट्रात अत्यंत घृणास्पद घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ त्या घटनेला वाचा फोडण्यासाठी जे काही एकत्र येण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो। आणि या सर्वांच्या चर्चेतून जो कार्यक्रम ठरलेला आहे तो घोषित करतो की या ठिकाणी बीडला जो काही एक अत्यंत भयानक अशा प्रकारचा अमानुष अत्याचार झालेला आहे, म्हणजे तो कोणा जाती धर्माला किंवा याला नाही तर संबंध मानवतेला काळीमा फासणारी जी काही हत्या या संतोष देशमुखची झालेली आहे, त्याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातल्या सामान्य जनतेचा जो काही आक्रोश त्या ठिकाणी झालेल्या मोर्चाच्या रूपानं जो दिसून आला आणि तो दिसून आल्यानंतर सुद्धा आपल्या अकोले तालुक्यानं गुपचूप राहणं हे मला कसं तरी होत होतं आणि म्हणून त्याची आज चर्चा झाली आणि त्याचा जो काही कार्यक्रम ठरला आहे तर त्याच्यामध्ये अकोले तालुक्याच्या वतीनं एक अशी जाहीर सर्वांच्या एकमतानं घोषणा करायची आहे की अकोले तालुक्यातली एकही ग्रामपंचायत त्या दिवशी चालू राहणार नाही। सगळ्या ग्रामपंचायती आणि गावातला कारभार बंद राहील। अकोले शहर हे त्या दिवशी पूर्णपणे बंद राहील। कुठलाही व्यवसाय वगैरे काही कडेकोट बंद राहील। सर्व प्रकारच्या आजूबाजूची गावंसुद्धा आपले कडेकोट लोकांनी बंद ठेवावी त्याच्या निषेधार्थ। आणि कारण जे काही दूर दिसतंय ते तुमच्या उंबऱ्यापर्यंत येईपर्यंत थांबवू नका अशा प्रकारचा इशारा देण्यासाठी आणि त्याचा आगडोंब मला वाटतं बीडच्या मोर्चाच्या आगडोंबामध्ये हे सरकारसुद्धा जळून खाक होईल अशा प्रकारची ताकद त्या मोर्चामध्ये होती। आणि म्हणून याच्या हालचाली ज्या काही सुरू झाल्यात त्याचे परिणाम जे काही दिसायला लागलेत त्यासाठी म्हणून आपल्याला एक करायचं आहे की सगळ्या बुधवार दिनांक 1 जानेवारी या नव्या वर्षामध्ये आपण अशी एक क्रांतिकारी सुरुवात अकोले तालुक्यामध्ये करायची आहे की पक्ष पार्ट्या झेंडे त्याचे चिरगुटं हे सगळे फेकून देऊन आणि मानवतेचं रक्षण करण्याच्यासाठी म्हणून बीड जिल्ह्यामध्ये जो आक्रोश झाला सामान्य माणसाचा त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि त्या लढ्यामध्ये सक्रिय भागीदारी करण्याच्यासाठी म्हणून 1 जानेवारीला सबंध अकोले तालुका बंद राहणार आहे। सबंध अकोले तालुक्यातल्या ग्रामपंचायती यांचा कारभार बंद राहणार आहे। अकोला शहर कडेकोट बंद राहणार आहे आणि याच्यामध्ये कोणीही काही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही अशा प्रकारचा ह्या सगळ्या आजच्या ह्या एकत्र येण्याचा इशारा आहे। आणि म्हणून आपण सर्वजण त्या दिवशी जो काही मोर्चा अकोले तालुक्यामध्ये आणायचा आहे तो मोर्चा मोठ्या संख्येनं कसा होईल, मला असं वाटतं की मी आजच्या ह्या निवेदनाच्या मार्फतच जाहीर असं करू इच्छितो की तुमच्यापर्यंत कुणी येईल, तुमच्यापर्यंत कुणी पोचेल हा जो काही निरोप आहे हा निरोप इथं जमलेल्या सर्वांचा आहे। फक्त मी माझ्या मुखातून बोलतोय।
ह्या सर्वांचा जो निरोप आहे तो आम्हाला मिळालेला आहे असं गृहीत धरून अकोले तालुक्यातून पार डोंगरांच्या कड्याकोपऱ्यातून सुद्धा लोकांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी मी आपणा सर्वांच्या न्यायप्रिय असणाऱ्या किंवा मानवतेला काळीमा फासण्याच्या विरुद्ध संघर्ष करणाऱ्या लोकांच्या वतीनं हे उद्याचं आव्हान आहे असं समजून त्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं अशी विनंती करतो. आवाज सह्याद्रीचा करता संपादक शुभम फापाळे, अकोले, अहिल्यानगर.